उष्माघात हा अतिशय गंभीर आणि जीवघेणा प्रकार असू शकतो. विशेषतः उन्हाळ्यामध्ये तापमान खूप वाढल्यावर त्यापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. उष्माघात म्हणजे काय? तर जेव्हा शरीराचं तापमान 40° किंवा त्यापेक्षा जास्त वाढतं आणि शरीराची थंड होण्याची नैसर्गिक यंत्रणा काम करण्याशी होते, तेव्हा उष्माघात होतो. याचा परिणाम आपल्या मेंदू, हृदय आणि किडनीवर होतो. उष्माघाताचं लक्षणं म्हणजे खूप जास्त ताप, त्वचा कोरडी पडते, गरम होते, घाम येत नाही, चक्कर येते, डोकेदुखी होते, उलटी, मळमळ होते, शुद्ध हरपते किंवा गोंधळ निर्माण होतो, हृदयाची गती वाढते. उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तर पुरेसं पाणी प्या. दिवसभरात 3 ते 4 लिटर नक्कीच पाणी प्या. तहान लागण्याची वाट बघत बसू नका. नियमित पाणी पित राहा. थेट उन्हात जाणं टाळा. दुपारी 11 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडू नका. जर बाहेर जायचंच असेल तर सावलीचा वापर करा. योग्य कपडे घाला. हलके, सैल आणि पांढऱ्या किंवा फिक्कट रंगाचे कपडे वापरणं योग्य आहे. डोक्यावरती टोपी किंवा स्कार्फ वापरा. थंड ठिकाणी राहा. घरात हवा खेळती ठेवा. फॅन, कूलर किंवा एसीचा वापर करा. हलका आणि पचायला सोपा असा आहार घ्या, जसं की फळं, कलिंगड, काकडी, संत्रे जास्त खा. तेलकट आणि जड अन्न शक्यतो टाळा. शरीराला विश्रांती द्या. जास्त श्रम टाळा. वेळोवेळी विश्रांती घ्या. लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या. त्यांना लवकर उष्माघात होण्याचा धोका असतो. त्यांना थंड ठिकाणी ठेवा आणि पाणी देत राहा. उष्माघात जर झालाच तर काय करावं? तर व्यक्तीला लगेच थंड ठिकाणी हलवा. शरीरावर थंड पाण्याचे कपडे ठेवा. ORS द्या. पाणी द्या. शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा. उष्माघात हा तातडीचा वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग आहे. वेळेत उपचार जर केले नाहीत तर आपल्या जीवाला नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपलं शरीर जास्तीत जास्त थंड ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. हलका आहार घ्या. पाणी पित राहा आणि शरीर आपलं हायड्रेटेड राहील याकडे नक्कीच लक्ष द्या. जेणेकरून उष्माघातापासून आपला नक्कीच बचाव होऊ शकतो. अन्यथा आपल्या जीवाला नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो.